या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। पक्षाचा आदेश मानून आपण प्रभाग क्रमांक 6 किंवा 15च्या ऐवजी प्रभाग क्रमांक 16 मधून लढलो। आपल्या कार्यकर्त्यांनी यासाठी मेहनत घेतली, अपार कष्ट घेतले, मात्र आपल्याला यामध्ये अपयश आलं। तेव्हा कार्यकर्त्यांची आजची जी भावना आहे ती स्वीकृत म्हणून आपल्याला पालिकेत संधी मिळावी अशी ही कार्यकर्त्यांची भावना रास्त असल्याची प्रतिक्रिया माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी दिली आहे। माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी भाजपकडे प्रभाग क्रमांक 6 किंवा 15 मधून उमेदवारी मागितलेली होती। हे त्यांचं कार्यक्षेत्र होतं, तथापि त्यांना प्रभाग क्रमांक 16 तून उमेदवारी देण्यात आली। यातूनच त्यांना अपयश आलं अशी समर्थकांची भावना आहे। आता पक्षाने त्यांना स्वीकृत म्हणून संधी द्यावी अशी आग्रही मागणी कार्यकर्ते करत आहेत। याविषयी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांना विचारलं असता ही वस्तुस्थिती आहे। याबाबत आपण पक्षाच्या शिस्तीचं पालन करत प्रभाग 16 मधून लढलो। यानंतर आपल्याला स्वीकृत म्हणून संधी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी रास्त आहे, कारण आपल्यासाठी ते झटले, मेहनत त्यांनी घेतली। यातूनच ते पक्षाकडे आता मागणी करत असल्याचं उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी म्हटलेलं आहे। प्रथमतः काय झालं की माझा लक्ष्मी विष्णूचा तुरट गल्ली इंद्रधनु हा सगळा भाग आम्ही 15ला जोडलेला होता, त्यामुळं माझी उमेदवारी ही निश्चित झालेली होती। त्याप्रमाणे आमचा जवळजवळ प्रचारही अर्ध्यावर आला। जाहीर मीटिंग झाल्या, जाहीर सभा झाली, अनेक ठिकाणी आम्ही कॉर्नर बैठका घेतल्या आणि त्यानंतर विनोद भोसले, फुलारेताई हे पक्षात आले आणि त्यानंतर तिथून त्यांनी असं सांगितलं की आता हा वाद न वाढवता सृष्टीने सांगितले की तुम्ही 16ला जावा। मी सृष्टीचं म्हणणं मान्य केलं आणि त्या ठिकाणी मी गेलो, पण कार्यकर्त्यांच्या भावना असणं साहजिक आहे। त्याप्रमाणे मी सृष्टीच्या म्हणण्यानुसार त्या भागात जाऊन माझा पराभव तिथं झाला। सृष्टी याचा निश्चित विचार करेल। शेवटी पक्ष आहे, पक्षाच्या वरिष्ठ सृष्टी आहेत, पालकमंत्री आहेत, या गोष्टीचा निश्चित ते विचार करतील असा माझा विश्वास आहे। मी देवेंद्र दादांना भेटलो, बाकीच्या काही प्रमुख लोकांना भेटलो आणि त्यांचं सगळ्याचं मत जे आलं की बाबा तुमचा भाग सगळा जोडून तुम्हाला 15ला उमेदवारी दिली जाहीर केल्यानंतर आणि कार्यक्रम तुम्ही घेतले, त्यामुळं तिथं जाऊन तुमचा पराभव झाला हे आमच्याही जीवाला लागलेला आहे। त्यामुळं सृष्टी हे योग्य निर्णय घेईल। 16ला मला टाकणार असं कळल्यानंतर आणि 4च दिवस नॉमिनेशन फॉर्म भरायचे होते, असं मला काय वेळ पण मिळाला नाही किंवा एक महिनाभर अगोदर डिक्लेअर केलं आणि तुम्ही जावा असं कायच नाही, ऐन वेळेला झालेली घटना आहे। मग सृष्टीने सांगितल्याप्रमाणे मला सृष्टीचा मान ठेवून मी 16ला गेलेला आहे। ते निश्चित मला आदराने स्थान देतील असं मला वाटतं।